अंबरनाथ शहर बना आंदोलन का शहर। वंदना खंडागले के अनशन का आज तीसरा दिन। अंबरनाथ तालुके के अंतर्गत ग्राम पंचायत सोनावले गांव के सरपंच, उप सरपंच और ग्राम सेवकों के भ्रष्टाचार को उजागर करते हुए वंदना नारायण खंडागले ने अंबरनाथ तहसील कार्यालय के सामने 3 सितंबर से अनशन शुरू किया है, जिसका आज तीसरा दिन है। उसी तरह आम आदमी पार्टी के श्री शिव प्रसाद गुप्ता का आमरण उपोषण, तो वहीं दूसरी ओर विमको नाका व्यापारी एसोसिएशन अंबरनाथ द्वारा अंबरनाथ नगर परिषद व तहसीलदार कार्यालय में चल रहे अंधाधुंध भ्रष्टाचार के विरोध में अनशन जारी। वंदना खंडागले ने आरोप लगाया है कि सोनौले गांव के सरपंच, उप सरपंच और ग्राम सेवकों ने आपसी मिलीभगत से रास्ते के काम में बड़े पैमाने पर भ्रष्टाचार किया है। ग्राम सेवकों ने अपने घरों के सामने आंगन में भी सीमेंट के रास्ते बनवा लिए और शासन के पैसों का दुरुपयोग किया है, जबकि इस काम में बड़े पैमाने पर भ्रष्टाचार हुआ है। शासन के दिए गए एस्टीमेट के मुताबिक रास्ते न बनाकर दीगर जगहों पर बेकायदेशीर रास्ते बनाकर शासन निधि का दुरुपयोग किया। इस बारे में वंदना खंडागले ने माहिती के अधिकार में ग्राम पंचायत सोनावला से मालूमात लेने पर उन्हें ग्राम सेवक हर्षल गुगे ने लिखित तौर पर मालूमात दी और ये कहा है कि सीमेंट रास्ते MMRDA के अंडर में आते हैं, जबकि MMRDA ने अभियांत्रिक विभाग का हवाला दिया। वंदना खंडागले ने जिला परिषद थाने, तहसीलदार अंबरनाथ और पंचायत समिति अंबरनाथ को पत्र लिखकर न्याय की गुहार लगाई है और भ्रष्टाचार करने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की। अंबरनाथ तहसील कार्यालय के सामने आज 3 दिनों से अन्न त्याग करके उनका अनशन जारी रखा है। त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। तो भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी याची मी मागणी केली आहे। आणि माझा हक्काचा रस्ता आहे, तो माझ्या घराकडे जातो, ते रस्ता मला देत नाही आहेत बनवून, तो रस्ता मला बनवून द्यावा ही एक मागणी आहे। या रस्त्यासंदर्भात मी शासनाकडे वारंवार माहिती मागितल्यामुळे त्यांनी वारंवार मला लेखी आश्वासनं दिली, टोलवाटोलवीची उत्तरं करताय आणि लेखी आश्वासन देऊन पण अजूनपर्यंत माझ्या रस्त्याचं पण काम झालेलं नाही आहे आणि जो झालेल्या भ्रष्टाचाराची पण काही माहिती दिलेली नाही आहे। उपोषणकर्ते जे आहेत त्या ठाणे जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या सदस्य आहेत आणि ते त्या स्थानिक मुळगाव आणि सोनवळा ग्रामपंचायतच्या रहिवासी आहेत। त्या गावामध्ये जे सिमेंट वापराचे रस्ते झालेले आहेत त्या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी आणि तिथले ग्रामपंचायत प्रशासन यांनी मिळून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे। तसंच त्याबाबतची तक्रार त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना दिलेला आहे, गटविकास अधिकारी यांना पण तक्रारी केल्या आहेत। तर त्या रस्त्याची चौकशी व्हावी। जे तिथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या घराच्या अंगणे देखील शासनाच्या पैशात बनवून दिलेले आहेत। अशा प्रकारच्या रस्त्याची चौकशी व्हावी आणि ज्या दोषी जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी जी मागणी आहे गेल्या 7-8 महिन्यापासून आणि ती मागणी लावून धरली आहे। आता त्यांनी ती मागणी लावून धरल्यामुळे ती जाते, तो जो रस्ता तिला जाण्यासाठी जो हक्काचा रस्ता आहे तो त्या शासनाच्या ग्रामपंचायत प्रशासनाने तो रस्ता आता त्यांनी बंद केला आहे। म्हणजे जेणेकरून तू ही जी मागणी आहे भ्रष्टाचाराचा आमचा बाहेर काढू नको, आमचा भ्रष्टाचार बाहेर काढला तर आम्ही तुझा रस्ता देणार नाही, अशा प्रकारची भूमिका तिथले लोकप्रतिनिधी आणि तिथल्या ग्रामपंचायतने घेतलेला आहे। त्यामुळे मागच्या वेळेला देखील 2-3-4 महिन्यापूर्वी इथे आंदोलन झालं। आंदोलनाच्या दरम्यान पंचायत समितीचे गटविकास अधिकारी या ठिकाणी आले, त्यांनी लेखी आश्वासन दिलं। त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने लेखी आश्वासन दिलं की आम्ही त्यावेळेला लोकसभेची आचारसंहिता होती, आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही तुम्हाला तुमच्या सगळ्या पूर्ण मागण्या करू। परंतु आता आचारसंहिता संपूर्ण आता विधानसभेच्या दुसऱ्या निवडणुका आलेल्या आहेत, अजूनपर्यंत कुठल्या प्रकारची कार्यवाही या कुठल्या प्रशासनाकडे झालेलं नाही। त्यामुळे या 3 तारखेपासून पुन्हा एकदा या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन ठाणे जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू केलेलं आहे। जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाही, त्यांचा हक्काचा रस्ता तिला मिळत नाही, त्या भ्रष्टाचारी चौकशी समिती जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील। आणि अजून 2 दिवसानंतर जर 2 दिवसापर्यंत त्यांनी काही निर्णय घेतला नाही तर पुढच्या 2-3 दिवसामध्ये आम्ही तहसीलदार कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन करणार आहे। नमस्कार, मी भरत कारंडे, अनुसूचित विभाग काँग्रेस अभिनेते, तर मी जिल्हा अध्यक्ष या नात्याने आज मुळगाव सोनावळा ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि आमच्या कार्यकर्त्यांना कुठल्याही पद्धतीची मदत करायची नाही असा त्याचा मानस आहे आणि त्या मानसला आम्ही लोकांच्या समोर त्यांची दृष्टी चुकीची आहे
हे दाखवण्याचा ह्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतो. सोनावळा ग्रामपंचायतीने केलेला जो भ्रष्टाचार आहे, जे डांबरीकरण न करता त्यांनी खडीकरण केलेलं आहे, सिमेंट काँक्रीट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. कारण तिथल्या सदस्यांना अंगणे बनवून शासनाच्या पैशाने दिलेले आहे. त्याच्यानंतर जे रस्ते आहेत फार्म हाऊसचे, अनाधिकृत फार्म हाऊसचे रस्ते आहेत, ते रस्ते त्यांनी करून दिलेले आहे. तिथल्या लोकांसाठी स्मशानभूमीची सोय आहे, पण स्मशानभूमीकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता न बनवता तो साधारणपणे एक फार्म हाऊसला देतात. त्या फार्म हाऊसचा काही संबंध नसताना रोड देतात. म्हणजे अशा प्रकारे पूर्णपणे त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे आणि अशा भ्रष्टाचाराला कुठंतरी त्याची पाळंमुळं उकरून काढण्याचा प्रयत्न आमच्यामार्फत चाललेला आहे. आमची सदस्य जी वंदना खंडागळे आहे, तिचा हक्काचा रस्ता आहे जो शासनाने प्रस्तावित केलेला आहे. तो रस्ता तर बनवून देतच नाही आहे. शिवाय त्याच्या बाजूला असणारं जे आदिवासी मंडळी राहतात त्यांना भडकून सांगून त्यांचं झोपडं कसं मोठं होईल आणि त्या रस्त्याला कशी बाधितता येईल अशा पद्धतीचं हा तिथे ग्रामसेवक, सदस्य आणि शिवाय समस्त नागरिकांना भडकून सांगितल्यामुळे तिथे वणवा पेटलेला आहे. तर अशा पद्धतीने हा भ्रष्टाचार बाहेर निघावा, यांचा रोड बनवून द्यावा आणि जे जे आश्वासन दिलेलं आहे ते शासनाने पूर्ण करावं अशी आम्हाला म्हणजे विनंती करायची आहे शासनाकडे. तर त्यांनी तेवढं काम करून द्यावं. अन्यथा आम्ही 2 दिवसात या रस्त्यावरती उतरून चक्काजाम करू हे त्यांना आम्ही आव्हानात्मक सांगतो.